हाय फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत मेथीचे लाडू। त्यासाठी मी पाव किलो मेथीचे पीठ, अर्धा किलो खोबरं, सुंठ पावडर, वेलची पावडर, 200 ग्रॅम डिंक, काजू बदाम आणि खारीकची पिसलेली पावडर, अर्धा किलो रवा, अर्धा किलो तूप, अर्धा किलो शेंगदाणे आणि 200 ग्रॅम हळद एवढं साहित्य घेतलेलं आहे। आता आपण बनवायला जात आहोत मेथीचे लाडू। थोडासा लाईट ब्राऊन कलर येईपर्यंत मेथीचे पीठ छानपैकी भाजून घ्यायचे आहे। आता हे मेथीचं पीठ हलकंसं असं भाजून घेतलेलं आहे आपण। आता आपण खोबरं सुद्धा खरपूस असं भाजून घेत आहोत। त्याचप्रमाणे शेंगदाणे, रवा हे सगळं खरपूस असं भाजून घेतलेलं आहे आणि त्याची पेस्ट केलेली आहे। खोबरं असं मस्तपैकी ब्राऊन खरपूस असं भाजलं गेलेलं आहे। आता आपण डिंक तळून घेतलेला आहे। हे सगळं मिश्रण आहे लाडूचं, हे सगळं भाजून मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे। आता गुळाचा आणि तुपाचा आपण पाक केलेला आहे आणि आता हे आपण मिश्रण टाकणार आहोत सगळं लाडूचं। आता आपण गव्हाचा आणि तुपाचा पाक बनवला आणि पाकामध्ये आपण हे सगळं मिश्रण टाकलेलं आहे लाडवाचं आणि आपण हलवत आहोत। आता छानपैकी एकजीव करत आहोत त्याला। आता आपण मेथीचे लाडू वळायला घेतले आहेत आणि हे आहेत मेथीचे लाडू। छानपैकी सुगंध सुटला आहे साजूक तुपातले मेथीचे लाडू। हे तयार झाले मेथीचे लाडू, साजूक तुपातले मेथीचे लाडू।